आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. विश्वास, भीती आणि घेतलेला एक धोकादायक निर्णय, ज्याचे परिणाम आता समोर येणार होते. कुणाला तरी अचानक जाणवणारी अस्वस्थता, जणू काहीतरी चुकीचं घडतंय. दूर असूनही काहीतरी जोडलं होतं. काय? मिस्टर पाटील तुझ्या शॉपिंग साठी आले होते? ते माझ्या शॉपिंग साठी आले नव्हते, त्यांच्या बहिणी सोबत आले होते. पण ते म्हणाले की त्यांचा कोणीतरी एक माणूस माझ्यावर आणि घरातल्यांवर पाळत ठेवू नये. तुला काय वाटतं रूपा, त्यांचं हे वागणं बरोबर आहे का? मला ना तो माणूस थोडा विचित्रच वाटतो. म्हणजे बोलतो एक, करतो दुसरं आणि वागतो तिसरंच. त्याच्यावर विश्वास ठेवून मी चूक तर नाही ना ग केली? नाही ग युगा, मला तरी तुझा निर्णय योग्य वाटतोय. आणि त्यांचं पण बरोबर आहे ना. तुझ्या आजीचा आणि तुझ्या भावाचा खरंच काही भरोसा नाही. 12 दिवस सांगून 2 दिवसात लग्न लावायला कमी करायचे नाहीत ते. आणि समजा त्याच दरम्यान आपला जर काही कॉन्टॅक्ट झालाच नाही, तर त्यांना कसं कळणार की तुझ्या घरचे तुझ्यासोबत काय करतायत? त्यामुळे तू रिलॅक्स राहा. त्यांचा शब्द ते नक्की पाळतील. पण तरीही कुठे ना कुठेतरी युगाच्या मनाची चलबिचल सुरूच होती. मनातली भीती काही केल्या जातच नव्हती. जेव्हा घरच्यांना कळेल की तिने त्यांच्याशी बगावत करून ती जमीन पाटलांना विकली, तेव्हा काय होईल या विचारानेच कधी कधी तिचे हातपाय थंडगार पडायचे. रात्र रात्र झोप लागायची नाही. युगा, जास्त विचार करू नकोस. मी तुला आधी पण सांगितलं होतं आणि आता पुन्हा सांगते, तुझ्या नशिबात जे आहे तेच घडणार आहे. त्यामुळे उगाचच विचार करून काहीही उपयोग नाहीये. ते तर मलाही कळतंय ग रूपा, पण मला फक्त भीती एकाच गोष्टीची आहे की जेव्हा युवराजला कळेल ना की मी ती जमीन सक्षम पाटीलला विकली, ते पण त्याला न विचारता, तेव्हा काय होईल? मला माझी पर्वा नाहीये ग. आजपर्यंतचं माझं आयुष्य शिक्षा भोगण्यातच गेले. हे घर माझ्यासाठी एखाद्या कारावासापेक्षा कमी नाहीच आहे. त्यामुळे मला आता फार काही वाटत नाही. पण माझ्यामुळे युवराज आणि त्या सक्षम पाटील मध्ये जे काही वाद आहेत ना, ते विकोपाला नको जायला. हे बघ युगा, तुझी भीती आणि काळजी दोन्ही मला समजते. पण एक सांगू का, ते पाटील जितके शांत दिसतायत ना तितके नाहीयेत ते. बडी बडी असामी पण त्यांना वचकून असतात. तेवढा त्यांचा दबदबा आहे ग. तुझ्या भावाला ते नक्कीच भारी पडतील. बघू आता काय होतंय ते. तू नको काळजी करूस. बरं चल रूपा, ठेवते आता फोन. उद्या बोलू आपण. ओके, बाय. गुड नाईट. फोन कट करून युगाने चार्जिंगला लावला आणि पाठीमागे वळाली. पण पाठीमागे वळताच तिच्या गालावर एक जोरदार तमाचा पडला. तशी ती धडपडत खाली पडली. गालावर हात ठेवून तिने वर पाहिलं आणि समोर असलेल्या व्यक्तीला बघताच तिचे डोळे पांढरे फट्टक पडले. समोर आऊसाहेब उभ्या होत्या. त्या भयंकर
इतकं रागात तिच्याकडे बघत होत्या. आऊसाहेब, पण शब्द पूर्ण व्हायच्या आधीच पुन्हा एकदा तिच्या दुसऱ्या गालावर पडली आणि यावेळी इतकी जोरात पडली की तिच्या ओठांजवळून रक्त यायला सुरुवात झाली होती. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागल्या होत्या. आता आपलं काहीच खरं नाही हे तिला कळून चुकलं होतं. पण याला आपणच जबाबदार आहोत हे सुद्धा तिला माहिती होतं. रूपाशी बोलताना तिनेच दरवाजा उघडा ठेवला होता. अगं चांडाळणी, लाज नाही वाटली तुला? घरच्यांच्या विरोधात जाऊन जमीन विकायला? तिच्या आजीने खाली वाकून एकाच पंजात तिचे केस पकडले. आऊसाहेब, माफ करा प्लीज. पण आऊसाहेबांचा राग सध्या 7व्या आसमानावर होता. त्यांनी तसंच तिच्या केसांना जोरात पकडत तिला बाहेर फडफडत नेलं. तिला हॉलमध्ये ओढत आणून सोडून दिलं. ते पण सोडलं अशा पद्धतीने की तोंडावर ती पडता पडता वाचली. पुढे हात ठेवले म्हणून तिचा चेहरा वाचला, नाहीतर कपाळ मोक्ष नक्कीच झाला असता. युवराज, बाहेर ये. आऊसाहेब, प्लीज एकदा माझं ऐकून तरी घ्या. थोबाड फोडीन तोंडातून आवाज काढलास तर. युवराज, बाहेर ये लवकर. आता युवराज आल्यावर काय होणार आहे या विचारानेच युगाचे हातपाय थंड पडले होते. एकदा का तो रागाला पेटला तर समोर कोण आहे हे सुद्धा बघत नाही हे तिला चांगलंच माहिती होतं. रागाच्या भरात त्याने खूप जणांना मरेपर्यंत मारलं होतं आणि आपण तर कामही तसं केलंय म्हटल्यावर बहीण म्हणून सुद्धा तो आपल्यावर दया दाखवणार नाही हे सुद्धा तिला कुठेतरी माहिती होतं. सक्षम, आता कशी हेल्प करणार आहात तुम्ही माझी? ओके, आपण उद्या मीटिंग फिक्स करू. इकडे सक्षम कोणासोबत तरी फोनवर बोलत होता. पण अचानक त्याचे हार्टबीट्स खूप वाढल्यासारखे त्याला जाणवले. त्याने स्वतःच्या छातीवर एक हात ठेवला. अचानक त्याला खूप अनकॉन्शियस फील व्हायला सुरुवात झाली होती. ओके, सी यू टुमारो. बाय, गुड नाईट. त्याने समोरच्या व्यक्तीच्या रिप्लायची वाटही न बघता सरळ फोन कट केला आणि एक दीर्घ श्वास घेतला. असं अचानक गुदमरल्यासारखं का फील होतंय मला? काय झालं आऊसाहेब? इतक्या रात्री का ओरडताय तुम्ही? पण समोरचा नजारा बघून त्याला सुद्धा आश्चर्य वाटलं. युगाखाली जमिनीवर हुंदके देऊन देऊन रडत होती. आऊसाहेब तिच्या शेजारीच उभ्या राहून तिला खाऊ का गिळू अशा नजरेने बघत होत्या. सध्याचा हा त्यांचा अवतार चंडिकेपेक्षाही कमी नव्हता. काय झालं? अरे हिला विचार, हिने काय केलंय? तू ऐकशील ना तेव्हा तू सुद्धा चापकाने फोडून काढशील तिला. रागामुळे त्यांना बरीच धाप लागली होती. काही केला त्यांना त्यांचा राग कंट्रोलच होत नव्हता. भैया, मी काय सांगते ते तरी ऐकून घ्या. तितक्यात आऊसाहेबांनी पुन्हा डोळे मोठे करून रागात तिच्याकडे पाहिलं. तशी ती गप्पच झाली. मी सांगते, आपल्या एका जमिनीवरून तुझ्यात आणि त्या सक्षम पाटील मध्ये वाद झाले होते ना? हो आऊसाहेब, पण त्याचं इथे काय? अरे या चांडाळणीने ती जमीन आपल्याला न सांगता त्या सक्षम पाटीलला विकली आहे.
तसे युगाने डोळे गच्च मिटून घेतले. भीतीने तिचं अंग पूर्ण थरथर कापत होतं. सर्वांगाला घाम फुटला होता. घसा कोरडा पडला होता. काय? हो, मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. ही त्या गावभवान्या मैत्रिणीला फोनवर सांगत होती, उद्या सकाळी कुलदेवीच्या दर्शनाला जायचंय, तेव्हा लवकर उठ. हे सांगायला मी तिच्या खोलीत गेले तेव्हा तिचं बोलणं माझ्या कानावर पडलंय. ताईसाहेब, आऊसाहेब जे काही सांगतायत ते खरं आहे का? तसे तिने डोळे उघडले. डोळे उघडताच तिला समोर युवराज दिसला. सध्याचा त्याचा अवतार एखाद्या राक्षसापेक्षा कमी नव्हता. तो सुद्धा भयंकर रागात तिच्याकडे बघत होता. आणि ते बघूनच तिने भीतीने आवंढा गिळला. जागेवरच थोडी मागे सरकली. उभं राहण्यासाठी तर तिच्या पायात त्राणच शिल्लक नव्हते, म्हणून ती फरफटतच थोडी मागे सरकली. ताईसाहेब, काहीतरी विचारलंय आम्ही तुम्हाला. आऊसाहेब जे काही बोलतायत ते खरं आहे का? भैया, भैया माझं ऐकून तर. तुम्ही त्या सक्षम पाटीलला जमीन विकली आहेत का? मी 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 हो की नाही? हो हो विकलीये. ताईसाहेब, त्याचा हात उठला आणि पुढच्याच क्षणाला अर्धवट उठून बसलेली युगा पुन्हा खाली कोसळली. त्याच्या हाताच्या 5ही बोटांचा ठसा तिच्या गालावर छाप्यासारखा छापला गेला होता. तुमची हिम्मत कशी झाली हे करायची? हे करताना एकदाही माझा चेहरा नजरेसमोर आला नाही का? त्याने तिची मान वर केली. तिचा पूर्ण गाल लाल झाला होता. त्याच्या हाताची 5ही बोट तिच्या गालावर उमटली होती. सक्षम फ्रीज उघडून त्यात काहीतरी शोधत होता. समू, इतक्या रात्री तू किचन मध्ये काय करतोयस? आई, मला ना थोडं दही हवंय. अचानक छातीत जळजळ झाल्यासारखं वाटतंय. का रे, दुपारी बाहेर काही खाल्लं होतंस का? नाही ग आई, थोड्या वेळापूर्वी मी ठीक होतो, पण आता अचानक काय झालंय काय माहित. एकदम वेगळंच फील होतंय. छाती भरल्यासारखी वाटते. बरं बरं, तू थांब. दुर्वाने फ्रीज मधून दह्याचा डबा काढला. त्यातून थोडंसं दही त्याला वाटीत दिलं. हे खाऊन बघ. बरं वाटलं तर ठीक आहे, नाहीतर मग बाबांसोबत हॉस्पिटलमध्ये जाऊन ये. असं दुखणं अंगावर काढू नये बाळा. नाही ग आई, इतकं काही सिरियस नाहीये. दही खाल्ल्यावर होऊन जाईल ठीक. तू जा आता झोपायला. जाते. आणि रूमचा दरवाजा उघडा ठेव. थोड्या वेळाने मी येईन बघायला. बरं, जाऊ आता. तसा तो दह्याची वाटी घेऊन बाहेर निघून गेला. असं अचानक कसं काय दुखायला लागलं? सक्षम रूम मध्ये आला. त्याने ती पूर्ण वाटी दही खाल्लं. दही खाल्ल्यावर त्याच्या छातीची जळजळ थोडी कमी झाली, पण मनाची चलबिचल अजूनही थांबत नव्हती.
श्वास कोंडल्यासारखा वाटत होता. त्याने ती संपलेली वाटी बाजूला ठेवली. स्लाइड ओपन करत तो बाल्कनीत जाऊन उभा राहिला. रात्रीचे 10:30 वाजून गेले होते. बाहेर थंडगार हवा सुटली होती. त्याने डोळे बंद केले आणि एक मोठा श्वास घेतला. हे असं का होतंय मला? असं वाटतंय कोणीतरी मला बोलवतंय. बट व्हाय? यापूर्वी मला असं कधीच फील झालं नाही. मग आजच का? त्याने बाजूच्या रेलिंग्सवर दोन्ही हात घट्ट रोवले. झोप तर त्याची जणू उडालीच होती. मनाची चलबिचल प्रत्येक सेकंदासोबत वाढत चालली होती. पण आपल्याला हे असं का होतंय तेच त्याला समजत नव्हतं. त्यामुळे त्यावर नक्की काय उपाय करावा हे सुद्धा त्याला समजत नव्हतं.